आजचा तो चेकआउट आहे, मे बी तो उशिरा चेकआउट होईल किंवा काही कारणामुळे त्याचं बिल सेटल नाही झालंय म्हणून तो चेकआउट नाही दाखवते किंवा एखादी बॅग सोडून तो बाहेर गेलाय, तर जे काही कारण असेल पण तो रूम आज चेकआउटच्या स्टेटसमध्ये आहे, पण तो चेकआउट झालेला नाहीये, तर तो आहे रूम ड्यू आउट. पुढचं स्टेटस आहे DNCO म्हणजे डिड नॉट चेकआउट. गेस्ट चेकआउट अनयुज्युअल पद्धतीने झाला, फॉर्मली खाली येऊन बिल सेटल करून तो चेकआउट न करता तो असाच निघून गेला असेल तर त्याला DNCO स्टेटस दिला जातो. म्हणजे त्याने सगळे बिल सेटल केलेले आहेत किंवा त्याचा एखादा एजंट येऊन बिल सेटल करणार आहे, ते सगळं ठीक आहे, पेमेंट सगळं आपल्याला अश्युरन्स आहे की ते येणार आहे, पण तो फॉर्मल पद्धतीने गेलेला नाहीये, तर तोपर्यंत त्या रूमचा स्टेटस हा DNCO ठेवला जातो आणि थोडा वेळ लागतो. ते फ्रंट ऑफिस टीम पूर्ण चेक करते गेस्टचं बिल सेटल झालंय नाही झालंय, काही इश्यूज आहेत का, आणि त्याला मग ते चेकआउटमध्ये टाकतात. तर DNCO म्हणजे एक अनयुज्युअल पद्धतीने गेस्ट अचानक निघून गेला असेल पण त्याचे बिल सगळे पेमेंट सगळं व्यवस्थित आपल्याला येणार आहे याची आपल्याला गॅरंटी किंवा आपल्याकडे ऑलरेडी ते आलेलं पण आहे, तेव्हा असतो DNCO. पुढचं आहे VCI म्हणजे वेकंट क्लीन इन्स्पेक्टेड. रूम चेकआउट झालेला आहे आणि रूम चेकआउट बराच काळ झाल्यानंतर तो वेकंट शो करतो, तर तो वेकंट आहे. मग रूम अटेंडंट रूममध्ये गेलेले आहेत, ते रूम त्यांनी क्लीन केलेला आहे, तर तो रूम होतो वेकंट क्लीन. वेकंट क्लीन रूम सुपरवायझर पर्यंत त्याला कळलेलं आहे की हा रूम वेकंट क्लीन आहे. सुपरवायझर त्या रूममध्ये जातात, हाऊसकीपर त्या रूममध्ये जातात, रूम पूर्णपणे चेक केला जातो, लिनेन चेंज केलं आहे की नाही, बाथरूम क्लीन आहे की नाही, DND काय लॉस्ट अँड फाउंड नाही आहे की नाही, हे सगळं इन्शुअर केलं जातं आणि रूम केला जातो इन्स्पेक्टेड. तर हाऊसकीपिंगचं मेजर काम आहे की डिफेक्ट फ्री रूम हा आपल्या गेस्टपर्यंत पोहोचला पाहिजे. तर जेव्हा पूर्णपणे रूम हा डिफेक्ट फ्री होतो, जेव्हा सॅटिस्फॅक्शन असतं की हा या रूममध्ये काही कंप्लेंट येणार नाही, गेस्टला खूप छान स्टे मिळणार आहे या रूममध्ये, तेव्हा या रूमला सुपरवायझर इन्स्पेक्टेड करतात. आणि हे सगळे स्टेटस जे आता आपण आज पाहिले ते सगळे स्टेटस प्रत्येक हॉटेलमध्ये वापरले जातात किंवा नाही जातात. तर बेसिक सगळे जे आहेत ते सगळे वापरले जातात. काही जसे आहेत की DNCO आहे, लॉकआउट आहे, हे सगळे स्टेटस काही हॉटेलमध्ये नाही वापरले जातात, ते वर्बली बोलले जातात. तर रूम स्टेटस हे हाऊसकीपिंगच्या तर्फेही असतात आणि फ्रंट ऑफिसच्या तर्फेही असतात. तर हाऊसकीपिंग फिजिकली रूममध्ये जातो आणि रूमचा स्टेटस बघतो, आपली चेकलिस्ट बघतो आणि रूम स्टेटस आपल्या सुपरवायझरना सांगतो. काही हॉटेलमध्ये मॉर्निंगमध्ये 10 वाजता सिस्टमवर पूर्ण हाऊसकीपिंगचा जो फिजिकल रूम स्टेटस आहे, जो रूम अटेंडंटकडनं त्यांना मिळतो, तो सगळा अपडेट केला जातो. फ्रंट ऑफिस तर चेक करतं. पुन्हा एकदा 4 वाजता रूम स्टेटस फिजिकली जो हाऊसकीपिंग रूम अटेंडंटने दिलेला आहे प्रत्येक रूमचा, वेकंट डर्टी, वेकंट क्लीन, वेकंट इन्स्पेक्टेड, तो सगळा चेक करून परत तो सिस्टममध्ये फीड केला जातो. काही हॉटेलमध्ये ते फीड नाही केलं जातं, ते मॅन्युअली एक स्लिपवर लिहून फ्रंट ऑफिस ड्युटी मॅनेजरला दिलं जातं, ते साईन करून आपल्याला एक कॉपी परत देतात.